शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी शेफ समाधान आपले स्वागत करत आहे 17 दिवस 17 अन्नद्रव्य या सिरीज मध्ये। शेतकरी मित्रांनो, आपल्या या सिरीजचा दिवस आहे 7व्या दिवसामध्ये आपण जे आहे आज ते फेरस सल्फेट त्यावर आज चर्चा करणार आहोत। तर प्रथमतः जर नवीन कोणी आलेले असतील तर या चॅनलला लाईक सबस्क्राइब करून घ्या, कारण नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। व मी या चॅनल मध्ये जे महागालच्या ह्याच्यामध्ये जे आपण दुय्यम अन्नद्रव्य प्राथमिक अन्नद्रव्य वर व्हिडिओ बनवलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, आपण आजचा विषय जो आहे तर तो चालू करू। पहिलं समजा पीक जे असतं, पहिला पॉइंट शेतकरी मित्रांनो जे फेरस आहे तर फेरस बाबतीत नेमकं फेरस काय आहे आपण ते पहिल्यांदा जाणून घेऊ। त्याला जे दुसरं नाव म्हणलं जातं तर त्याला नेमकं कोणतं नाव आहे आपण तेही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, जे फेरस आहे आपल्याला ती फेरस म्हणजे फेरस असा अन्नद्रव्य आहे जे की आपल्या पिकाला जे 17 अन्नद्रव्य लागतात तर त्या 17 अन्नद्रव्यापैकी हे एक अन्नद्रव्य आपला जे आहे ते फेरस आहे। तर ह्याची दुसरी ओळख म्हणली जाते आयर्न, जे म्हणले जाते ह्याला। तर मित्रांनो, ह्याचे जे आपले फेरस सल्फेट नेमकं किती प्रकार येतात आपण ते पहिल्यांदा जाणून घेणार आहोत। तर ह्याचा पहिला प्रकार जो म्हणलं तर जातो तो म्हणजे क्रिस्टल फॉर्म, जे की आपल्याला 19% मध्ये येतं। त्याच्यानंतर जे आहे ते चिलेटेड फॉर्म, जे की आपल्याला 12% मध्ये अवेलेबल होतं। शेतकरी मित्रांनो, ह्याचा जे तिसरा जे प्रकार येतो तो म्हणजे पावडर फॉर्म, 8% मध्ये अवेलेबल असतो शेतकरी मित्रांनो। तर ह्याच्यानंतर जे आपल्या झाडामध्ये नेमकं आपल्या जमिनीमध्ये नेमकं जमीन आपली नेमकं सुटेबल कशी असावी जे आपल्या फेरस सल्फेटला उचलण्यासाठी जमिनीमधून, आपण तेही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, ह्याला प्रथमतः जे की आपलं समजा जमिनीमध्ये जे आहे ते आपलं जे पीएच राहतं ते पीएच सगळ्यात जास्त जे आहे ते आपल्या जमिनीचं मेंटेन असलं पाहिजे शेतकरी मित्रांनो। त्या ह्याच्यामुळे जर आपलं पीएच 6.5 ते 7 दरम्यान जर असेल पीएच आपला, तर ते आपल्याला जमिनीमधून जे आहे ते आपल्याला फेरस उचलण्यासाठी सगळ्यात जास्त मदत होते शेतकरी मित्रांनो। जास्त आपला समजा पीएच जे आहे ते आपण 6 ते 7 पर्यंत आपल्याला फक्त जे आहे ते आपल्या जमिनीचा पीएच जे आहे ते मेंटेन करायचं शेतकरी मित्रांनो। त्याच्यानंतर मित्रांनो जे आहे ते आपल्या पिकामध्ये जास्त जे जमीन जी आहे ते आपली जास्त नमी असली, जास्त जी नमी असेल तर तेही जे आपल्याला जास्त पाणी देत असेल तर ह्याचा विचार करायचा की जे आपण जे आहे ती पाण्याची जी आपली जमीन असेल ती जास्त नमीची नसावी शेतकरी मित्रांनो। तर त्यामुळे काय होतं की आपलं फेरस जे आहे ते उचलण्यासाठी थोडं अडचण येते। जे शेतकरी मित्रांनो, ह्याचा जे दुसरा प्रकार म्हणलं जातं की मातीमध्ये जे आहे ते आपल्या जे ऑक्सिजन, समजा माती जर आपली चिकन माती असेल तर चिकन मातीमध्येही एक प्रॉब्लेम येतो शेतकरी। त्या जमिनीमध्ये शेतकरी मित्रांनो जे आहे ते आपल्याला ऑक्सिजनची कमतरता येते व त्यामुळे जे आहे ते आपलं फेरस जे आहे ते अपटेक करण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो शेतकरी मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो, ज्या जमिनीमध्ये जे आहे ते आपल्याला जे फॉस्फरस ज्या जमिनीमध्ये जास्त असेल तर त्याही जमिनीमध्ये जे आहे ते आपल्या सल्फेट असतं ते अपटेक होऊ शकत नाही शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण नेमकं झाडामध्ये जर आपल्या ह्या कमतरता आली असेल तर आपण नेमकं ओळखायची कशी। तर शेतकरी मित्रांनो, जे आपलं नवीन झाड असेल त्याची जी शेंडा राहतो आपला, तर तो पूर्णपणे जे आहे ते आपला पिवळा पडलेला दिसून येतो। व त्याच्यानंतर जर समजा मित्रांनो जे आपले NPK ची जी कमतरता असते ती आपली जी आहे ती बुडापासून जे आहे ती वर चालू होते। व फेरसची जी कमतरता आहे ते आपलं वरून म्हणजे पिकाच्या पहिल्या जे शेंडा राहतो त्या शेंड्यापासून जे आहे ते खालीच सुरुवात होते। त्याला जे आहे ते आपली फेरस जी डेफिशियन्सी आहे ते आपण तेही ओळखू शकता शेतकरी मित्रांनो। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण या चॅनलला लाईक सबस्क्राइब करून घ्या, कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। धन्यवाद।